गोंदियात 5 दिवसीय कृषी महोत्सवाला झाली सुरुवात। गोंदिया जिल्ह्यात 5 दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाला सुरुवात झाली। आमदार विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाची सुरुवात करण्यात आली। कृषी विभागाने 13 जानेवारी ते 17 जानेवारी या दरम्यान ही कृषी प्रदर्शन आयोजित केली असून गोंदिया जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गट तसेच उमेदच्या बचत गटांनी उत्पादनात केलेल्या वस्तू तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले सेंद्रिय धान्य, कडधान्य या कृषी महोत्सवात विक्री करता ठेवण्यात आले। सोबतच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची कास धरता यावी या उद्देशाने कृषी अवजारे, शेती बियाणे तसेच इतर शेती उपयोगी साहित्य या कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आले। 5 दिवसीय कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना विविध प्रयोगशील शेतकऱ्यांचं मार्गदर्शन देखील होणार आहे। या 5 दिवसीय कृषी महोत्सवात येऊन जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन कृषी अधीक्षक आणि आमदार महोदयांनी शेतकऱ्यांना केलं आहे। तर काय सांगाल, आज कृषी प्रदर्शनीमध्ये आपण या ठिकाणी देखील आलेला आहात, आपण देखील तत्कालीन कृषी अधिकारी आहात, काय सांगाल शेतकऱ्यांना? आहे नाही होतो। आज गोंदिया जिल्हा येथे राष्ट्रीय तृणधान्य अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे। तर या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावरती तंत्रज्ञान असेल किंवा फळपिकाबद्दल असेल, भाजीपाल्याबद्दल असेल, तृणधान्याबद्दल असेल, जी ॲग्रिकल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण उत्पादित करत असतो त्या पिकाच्या संदर्भामध्ये अर्थशास्त्राचा विचार करून कुठली पिकं शेतकऱ्यांना अधिक फायद्याची होतील आणि शेतकऱ्याचा दर्जा उंचावेल यासाठी अशा प्रकारची प्रदर्शनी आयोजित करण्यात येतात। आणि त्याच्यातून शेतकरी जे या ठिकाणी या स्टॉलला भेट देतात तर त्यांना काहीतरी प्रेरणा मिळत असते। आणि हे जिथं स्टॉल लावलेले आहेत या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या शेतावरच उत्पादित झालेले फळबाग आहेत, फळं पीक आहेत। आता माझ्यासमोर चेरीचं पीक आहे, हे सुद्धा गोंदिया जिल्ह्यातच आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये ड्रॅगन फ्रूटसुद्धा होते, गोंदिया जिल्ह्यामध्ये हळद होते, गोंदिया जिल्ह्यामध्ये फणसाची सुद्धा शेती होते, गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे भाजीपाला होतात, जमिनीचे खालचेही होतात, अद्रक होते, आले होते, हळद होते। हनुमान फळ आहे, हा हनुमान फळ आहे, हे रामायणामधलं फळ आहे। ते आत्तापर्यंत गायब झालं होतं पण नंतर आता नवीन प्रविष्ट याचं झालेलं आहे। तर हे फळसुद्धा अत्यंत चांगलं आहे। सीताफळ, नंतर एक हनुमान फळ, नंतर एक रामफळसुद्धा आहे। असे तिन्ही प्रकारची फळं शेतकऱ्याच्या शेतावर त्यांनी विकसित केलेले आहेत आणि याला प्रचंड मागणी मार्केटमध्ये आहे। याचासुद्धा शेतकऱ्यांनी विचार करावा एवढं असं मला वाटतं आहे। या व्यतिरिक्त गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक करणारा जिल्हा आहे, पण या जिल्ह्याच्या धान उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या जिल्ह्यामध्ये तयार झालेल्या आहेत। या फार्मर्स प्रोड्यूस कंपनी जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचे कामं करतील, त्यांना जर बाजारपेठ उपलब्ध करून देतील तर निश्चितच त्यांचासुद्धा पर कॅपिटा उत्पन्न वाढणार आहे। आणि उत्पादन खर्चात जी वाढ झालेली आहे ती उत्पादन खर्चात झालेली वाढ त्याचा निश्चितच फायदा अशा प्रकारच्या उत्पादनातून, प्रक्रिया उद्योगातून आणि शेवटी शेतकऱ्याच्या माल सरळ मार्केटमध्ये जाऊन उपभोक्त्यापर्यंतसुद्धा चांगल्या पद्धतीचे एक सिस्टम विकसित होईल। उत्पादन करता शेतकरी त्यालाही 2 पैसे अधिकचे मिळतील आणि जो उपभोक्ता आहे त्यालासुद्धा 2 पैशांनी स्वस्त भाजीपाला मिळेल, अन्नधान्य मिळेल। आणि जो मधला जो दलालाचा जो मध्यंतरी एक प्रचंड शेतकऱ्यामध्ये आक्रोश असतो किंवा उपभोक्त्यामध्ये असतो तर तो त्यांचा जो दरी निर्माण करून ठेवतात, म्हणजे किमती वाढण्याच्या आणि शेतकऱ्याला किमती कमी देण्याच्या, त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून असा जर त्यांनी उपक्रम लावला तर निश्चितच या जिल्ह्याला त्याचा फायदा होईल। गोंदियामध्ये 5 दिवसीय कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे, किती स्टॉल या ठिकाणी लागले आहे, काय काय शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी लाभ मिळणार आहे? जिल्हा कृषी महोत्सव गोंदियामध्ये साधारणपणे 125 आपण स्टॉल लावलेले आहेत। यामध्ये कृषी, माहीम, उमेद आणि यांत्रिकरण, निविष्ठाचे स्टॉल लागलेले आहेत आणि यांत्रिकरणाचे चांगले स्टॉल लागलेले आहेत। तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आणि विनंती करतो। धन्यवाद। न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे, गोंदिया।